मोठी बातमी समोर येते। पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची जी पुढची सुनावणी आहे ती 24 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती समोर येते। तर सदर 4 महिने या घटनेला झालेले आहेत आणि आपले प्रतिनिधी सुरेश जाधव या संदर्भात आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, 24 एप्रिलला संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे असं कळतंय, काय अधिकची माहिती आहे या संदर्भात? संतोष देशमुख हत्या प्रकरणातली आज बीड न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली। या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम त्याचबरोबर आरोपीचे वकील देखील सहभागी होते। जवळपास 1 तास चाललेल्या या सुनावणी दरम्यान जी पुढची तारीख आहे ती पुढची तारीख 24/4 देण्यात आलेली। विशेष म्हणजे आज ज्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी कोर्टामध्ये झाल्या त्यामध्ये आरोपींनी डिस्चार्ज ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि त्या संदर्भात आता जी चार्ज फ्रेम म्हणतो आपण तर चार्ज फ्रेम अद्याप झालेला नाही। तो चार्ज फ्रेम पुढच्या तारखेपासून म्हणजे 24 तारखेपासून चार्ज फ्रेम सुरू होऊन ही जी केस आहे ती प्रत्यक्षात सुरू होईल। मात्र आज आरोपीच्या वकिलांनी देखील काही जे 3 ॲप्लिकेशन केले होते त्या 3 ॲप्लिकेशनच्या संदर्भात सरकारी वकिलांनी त्यांना स्टे देखील दिलेला आहे। प्रामुख्याने आज न्यायालयाच्या समोर जी जप्त केलेली जी सर्व कागदपत्र त्याचबरोबर जप्त केलेले जे हत्यार आहेत ते देखील मान्य न्यायालयासमोर आणण्यात आले। काही जे गोपनीय जबाब होते ते देखील मांडण्यात आले आणि जे आरोपीच्या वकिलांना ज्या काही गोष्टी मिळालेल्या नव्हत्या त्या संदर्भात त्यांनी जे मागच्या 2 तारखेला ॲप्लिकेशन केले होते त्या संदर्भात समाधानकारक उत्तर देखील देण्यात आलं। त्याचबरोबर आज एक पेनड्राईव्ह देखील आरोपीच्या वकिलांना देण्यात आलेला आहे। त्या पेनड्राईव्ह मध्ये कोणते व्हिडिओ आहेत काय आहेत याचं देखील व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे। त्यामुळे आजची जी सुनावणी झाली या सुनावणीमध्ये आरोपीच्या वतीनं वकिलांनी डिस्चार्ज ॲप्लिकेशन देखील केले आणि एकूण सुनावणी होत असताना जे आरोपी आहेत त्यांना व्हीसीद्वारे हजर करण्यात आलं होतं। सुरुवातीला त्यांना व्हीसीद्वारे हजर केल्यानंतर सुनावणीला सुरुवात झाली आणि जवळपास 1 तासभर हा सगळा काही तांत्रिक जी प्रक्रिया आहे न्यायालयीन प्रक्रिया ज्यामध्ये आरोपींच्या वकिला काय मिळालं नाही काय मिळालं या संदर्भातली देखील न्यायालयाच्या समोर मान्य न्यायालयासमोर सगळ्या गोष्टीची प्रक्रिया पार पडली आणि पुढच्या 24 तारखेपासून चार्ज फ्रेम होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। आज कुठलाही आरोपीच्या वकिलाकडून अर्ज करण्यात आलेला नाही, त्यामुळे साहजिकच पुढच्या तारखेपासून ही जी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची केस आहे ती प्रत्यक्षात सुरू होऊ शकते अशी देखील शक्यता वर्तवली जाते। धन्यवाद सुरेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। कागदपत्रांची जंत्री आज सीआयडी तर्फे आम्ही न्यायालयात सादर केली। काही दस्तऐवज हे सीलबंद असल्यामुळे न्यायालयाला विनंती केली की त्याच्या प्रती सील उघडल्यानंतर या आरोपींना देण्यात याव्या। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरोपी वाल्मिक याने या खटल्यातून मला निर्दोष मुक्त करावे कारण माझ्या विरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही अशा तऱ्हेचा न्यायालयात अर्ज केलेला आहे। या अर्जाच्यावरती न्यायालयाने सीआयडीचं म्हणणं मागितलेलं आहे। जे सीआयडीचं म्हणणं येत्या 24 तारखेला न्यायालयात हजर केलं जाईल, त्यानंतर त्याच्यावरती सुनावणी होईल। अर्थात वाल्मिकतर्फे युक्तिवाद, नंतर सरकारतर्फे आम्ही युक्तिवाद करू। तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे आज न्यायालयामध्ये जे कागदपत्र आम्ही हजर केले त्यातला प्रत्यक्ष संतोष देशमुख यांना मारहाणीचा व्हिडिओ जो सीआयडीच्या मते तपासाअंती असं दिसून आलं होतं की हा व्हिडिओ आरोपींनीच काढलेला होता आणि तो सीलबंद परिस्थितीत फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आला होता। तो संपूर्ण व्हिडिओ आम्ही न्यायालयात हजर केला, परंतु न्यायालयाला आम्ही विनंती केलेली आहे की या व्हिडिओतला कुठल्याही प्रकारे बाहेर याला प्रसिद्धी मिळू नये आणि याने प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्याचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणून मकोका कायद्याच्या तरतुदी अंतर्गत आम्ही न्यायालयाला अशी विनंती केलेली आहे। यावरती न्यायालयाने सगळ्या आरोपींचं म्हणणं त्यांनी मागितलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं ते 24 तारखेला दिलं जाईल। त्याच्यानंतर या संदर्भात देखील सुनावणी होईल। चौथा मुद्दा आजच्या सुनावणीमध्ये आरोपी वाल्मिक याची चल आणि अचल जी स्थावर मिळकत आहे ही जप्त करण्यात यावी असा न्यायालयात आम्ही अर्ज दिलेला आहे। त्या अर्जावरती अद्यापही वाल्मिकतर्फे खुलासा दाखल करण्यात आलेला नाही। त्याच्यानंतर त्या अर्जावरची सुनावणी पुढे रीतसर होईल। माझ्या समवेत माझे सहकारी ॲडव्होकेट कोल्हे हे देखील आज न्यायालयात उपस्थित होते।
चार्ज फ्रेम झाला असं चार्ज फ्रेमिंग झालं असं म्हणतात काय नाही, अजून कोर्टावरती आता हे आरोपीने मध्ये अर्ज केल्यामुळे त्या अर्जाची सुनावणी होईल. नंतर सरकारतर्फे आम्ही कोर्टात न्यायालयात एक ड्राफ्ट चार्ज देऊ आणि त्याच्यानंतर चार्ज कोर्ट तो फ्रेम करावी की नाही याच्यावरती युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय त्याच्यावरती निर्णय घेईल. वाल्मिकने काय नेमका अर्ज केलेला आहे या केसमधून मुक्त करण्यासाठी? वाल्मिकने त्याच्या अर्जामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत. पहिला मुद्दा म्हणजे त्याचा या प्रकरणात कुठे काही संबंध नाही, तो खुनामध्ये नाही, खंडणी त्याने मागितलेली नाही आणि तो कसा निर्दोष आहे हे दाखवण्याचा केविलवाणी प्रयत्न त्याच्या अर्जामध्ये आहे असं सकृत दर्शनी दिसतं. तुम्ही जी त्याची संपत्ती जमा करण्याची मागणी केलेली आहे, कशा कशाच्या आधारावर ही जमा करण्याच्या पण विनंती? त्याच्यात सीआयडीने काही महत्वाचे कागदपत्र गोळा केलेले आहेत. ती कागदपत्र फार मोठ्या प्रमाणात आहेत, परंतु इतर आरोपींची देखील काय प्रॉपर्टी आहे, चल आणि अचल या संदर्भात सीआयडी अद्यापही तपास करते आहे. कायद्याअंतर्गत पुढील तपास अद्यापही चालू आहे. त्यामुळे सीआयडीचा पूर्ण तपास झाल्यानंतर याच्यावरती निर्णय घेण्यात येईल. त्यांचं ऑलरेडी एक त्यांनी ऍप्लिकेशन दिलं होतं की त्यांची प्रॉपर्टी जी सील केलेली आहे त्याचे काही डॉक्युमेंट्स त्यांना मिळावे या संदर्भात युक्तिवाद झाला. काय युक्तिवाद झाला आणि कोर्टाने काय ऑर्डर केली त्या? नाही, त्यांचा अर्ज असा कोणताही नाही की सील केलेली प्रॉपर्टी आहे. जी आम्ही मकोगा कायद्याखाली त्याची प्रॉपर्टी जप्त करण्याचा अर्ज दिला असल्याने यापूर्वी जो सीआयडीने अर्ज दिलेला होता की ते फरार आहे, वाल्मिक फरार आहे होता आणि म्हणून त्याचा प्रॉपर्टी जप्त करण्या असा जो अर्ज होता त्या अर्जावरची सुनावणी, कारण वाल्मिकला नंतर अटक करण्यात आल्यानंतर ती सुनावणी फ्रुटलेस होते आणि म्हणून नवीन सीआयडी तर्फे अर्ज देण्यात आला की मकोका खाली याची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी. धन्यवाद. 26 अकरातील आरोपी चला. धन्यवाद. दिल्ली पोलिसांनी धन्यवाद. आज चला. संतोष देशमुखचा जो आपण व्हिडिओ दिलाय आरोपींना तिकडे, तर तो जो मेन पुरावा आहे तो पुरावा कशा पद्धतीने कोर्टासमोर आल्यानंतर काय होऊ शकतो? नाही, असं आहे की यापुढे या संदर्भात मला भाकीत आज करता येणार नाही. याच्या संदर्भात पुरावे नोंदवले जातील आणि मगच त्या संदर्भातली चौकशी होईल. व्हिडिओ किती परिणामकारक ठरू शकतो ह्या केसमध्ये? पुरावा म्हणून तो व्हिडिओ किती परिणामकारक ठरू शकतो? नो कॉमेंट्स. चला, कुठलेही प्रश्न इतर या केस व्यतिरिक्त मला विचारायचे नाही. ओके. एवढा छोटासा प्रश्न आहे सर. आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते असा जेलमध्ये आरोप केला जातो की आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते, अशा पद्धतीने देखील आरोप प्रत्यारोप केले जातात. सीआयडी बघेल. सीआयडीकडे चौकशीचा भाग आहे. सीआयडी तपास करेल. सरकारचं लक्ष आहे. लातूरला ठेवण्यात आलेला आहे, त्या संदर्भात पण तिथे चर्चा झाली. एक आरोपी लातूरच्या जेलमध्ये ठेवण्यात आलेला आहे, तो सुद्धा विषय. यातला एक आरोपी लातूरच्या तुरुंगात आहे. त्या आरोपीने सुरुवातीला अर्ज असा केला होता की मला लातूरच्याच तुरुंगात ठेवावं, परंतु असं दिसतंय की त्याला एकटं असल्यामुळे आता तिथे करमत नाहीये, म्हणून त्याने इच्छा व्यक्त केलेली आहे की मला या न्यायालयात शिफ्ट करण्यात यावं. त्याला कोल्हे साहेब त्याच्यावरती खुलासा 24 तारखेला देतील. तर देशमुख कुटुंबियांनी आज आपली भेट घेतली. काय चर्चा झाली? मागच्या वेळेस पण भेट झाली. अशा भेटीमधल्या गोष्टी बाहेर सांगता येत नाही हे आपल्याला कल्पना आहे. सर, हा प्रश्न यासाठी आम्ही वारंवार आपल्याला विचारतो आहोत की आपण हा मुंबईचा खटला या ठिकाणी लढलेला आहे. आपण पण राणाचा अनेक वेळा या सगळ्या प्रकरणामध्ये उल्लेख केलेला आहे आणि त्याला भारतात आणलं जात आहे. त्यामुळे आम्ही आपल्याला हे विचारतोय. चांगली गोष्ट आहे. भारताचं मोठं यश आहे. धन्यवाद. न्यायालयीन लढाई कशी असणार आहे, सर? त्या हे प्रकरणामध्ये प्रकरण खूपच न्यायालयीन मोठं लढाई होतं, कशी ज्यात असणार तुमचा आहे? न्यायासाठीचा तुमचा मोठा वाटा होता. त्यामुळे सगळ्यांना तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही या प्रकरणात काहीतरी बोलावं. बरोबर आहे. 26 अकराचं असं आहे की आपल्याला कल्पना आहे त्याच्याबद्दल सर्व काय चाललंय त्याचं बघू. पुढची न्यायालयीन प्रक्रिया काय असणार आहे, सर? राणा संदर्भात कायद्याचं पुस्तक उघडा आणि अभ्यास करा. चला. अरे मला निघायचं. चला. हे बघा, लक्षात घ्या, तुम्ही प्रसार माध्यमांच्याशी मी आज डील करत नाहीये. प्रसार माध्यमांची कित्येक वर्षापासून तुम्ही माझ्यात आणि राजकीय नेत्यामधला फरक ओळखा. राजकीय नेते तुम्हाला नाखुश करणार नाहीत, सडेतोड उत्तर देणार नाहीत.
मी सडेतोड उत्तर तुम्हाला देऊ शकतो. पण जनतेला तुम्ही हे जरी लाईव्ह दाखवलं टाकलं तरी हरकत नाही. ऐका ना, आम्हाला नाखुश केलं तरी चालेल, पण जनतेला तुम्ही नाखुश करू नंतर नका. मी म्हणून सांगेन. सर, एखादा असा जो आरोपी परदेशातून भारतामध्ये आणला जातो त्याच्या पुढच्या प्रक्रिया, न्यायिक प्रक्रिया काय असतात सर? कोणत्या याच्या खाली आणला जातो तो राणाला जसं आणलं गेलं, लक्षात घ्या. ही कायदेशीर प्रक्रिया ही फार महत्वपूर्ण असते. त्याच्यात अनेक स्टेजेस असतात, स्टेप्स असतात. आज आपल्यासमोर आरोप काय ठेवले जातात, काय नाही हे बघणं महत्वाचं ठरेल. त्याच्यामुळे मी त्याच्यावरती नंतर कॉमेंट करू शकतो, आता नाही. हिंदीमध्ये केस मध्ये राणा को आज इंडिया लेके आ रहे हैं। भैया मैंने बोला मराठी में बोला, वही हिंदी में बात कर रहे हो, आप समझ लो. देखिए आप, मुझे पता है कई बार ऐसा होता है, कई लोगों को कैमरा चलता है तो उनको दिक्कत आती है. मैं तो आउटस्पोकन हूँ भाई. सर क्या बोलना है आपको? नहीं कुछ बोल रहा हूँ ना, यही आपको क्या बोलना है. बरं, संतोष चलो. देशमुख हत्या प्रकरण जो हुआ था उसकी दूसरी सुनवाई आज आपकी प्रेजेंटे में हुई, क्या हुआ हिंदी में बताइए. बीड़ के मच्छादोक के सरपंच संतोष देशमुख, इनकी सुनावनी आज यहाँ बीड़ के न्यायालय में हुई. उसमें दो बड़े इंपॉर्टेंट इशू आज हुए. जो इस केस में जो आरोपी नंबर 1 है, जो